हरि ओम. अखंडमंडलाकार व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. एक प्रश्न, ध्यान का लागत नाही? $1,000,000 क्वेश्चन आहे. एखादा हा प्रश्न मला आता ध्यानातच पडला ऍक्च्युली, की असं याच्यावर घ्यावं. एका जणांना असं विचारलं होतं एका सत्पुरुषांना, की देव जर का भक्तांना सांभाळतो असं म्हणतात, तर मग आम्हाला का सांभाळत नाही? तर त्याच्यावर ते म्हटले की तू भक्त नाहीस म्हणून. सत्य हे कायम कटू असतं असं म्हटलं जातं. तसं एवढं सगळं आम्ही करतो पण आम्ही भक्त नाही असं होतं. तसं ध्यान लागत का नाही ह्याचं असंच वन लाईनर उत्तर असं म्हणत आलं की आम्ही करत नाही म्हणून. करत नाही याचा अर्थ एकतर दरवेळेला आपण काही करतच नाही अशातला भाग नाही, किंवा बसणंच होत नाही वगैरे असा पण काळ असू शकतो. भरपूर काळ असा असू शकतो काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये. म्हणून नियमितता नसणं हा एक भाग ध्यानामध्ये. आणि दुसरं म्हणजे मनापासून तितकं ते होत नाही, प्रायोरिटी म्हणून ते होत नाही. मी नियमित बसतोय, रोज आमची वेळ ठरलेली असते, ती चुकवत नाही, हा एक भाग आहे. पण समर्थांनी असं त्याला म्हटलंय का नाही होत, तर त्याच्यावर असं म्हटलंय की अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना. अचूक यत्न करवत नाही असं त्यांनी म्हटलंय. करवत नाही याचा अर्थ जमत नाही हा एक भाग, आणि कपॅसिटीच नाही अजून तशी. इच्छा आहे पण कपॅसिटीच नाही. त्याला त्यांनी असं म्हटलं की अचूक यत्न करवेना. म्हणून हा प्रश्न ध्यान का लागत नाही हा अगदी मुळात हा प्रश्न पडायला पाहिजे. की ध्यान लागत नाही हे पहिलं कळलं पाहिजे. मी मध्ये म्हटलं तसं काही इतर क्षेत्रामधल्या लोकांच्या मुलाखती ऐकायचं मला एक आवड आहे. जे जे चांगले चांगले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अचीव केलेले लोक आहेत, त्यांची थॉट प्रोसेस ऐकायला आवडते. कारण सामान्य नाही आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये एक्सेल करणं. तसं एका मराठी रंगभूमीवरच्या एका मोठ्या नटाचं मुलाखती मी खूप ऐकल्या. तर त्यांनी असं म्हटलंय की विनोदी नट असेल तर आपण ज्या वाक्याला लोकांनी हसणं अपेक्षित आहे त्याला जर का लाफ्टर येत नसेल तर ते मुळात कळलं पाहिजे की लाफ्टर येत नाहीये प्रेक्षकांचा. ते म्हणे कळतच नाही लोकांना की माझा लाफ्टर गेला. मग तो दुसऱ्यालाच विचारतो, हो गेला? अरे म्हटलं तुला कळलं पाहिजे की लाफ्टर गेला, आणि मग काय करायला पाहिजे, मग काहीतरी चुकतंय आपलं, हसायला पाहिजे वाक्याला लोकांनी. तसं ध्यान लागत नाही किंवा रजिस्टर तर व्हायला पाहिजे की ध्यान लागत नाहीये. मग सगळी इन्क्वायरी सुरू झाली. तसं ध्यान करणं आणि ध्यान लागण्याबद्दल, म्हणून ध्यान जे करतो आहे ते अचूक व्हावं याच्यासाठी, म्हणून ध्यानाला जी चिंतनाची जोडीची आवश्यकता आहे, स्वाध्यायाची आवश्यकता आहे. आणि दुसरं म्हणजे स्वाध्यायाचा अर्थ एक श्लोक घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याची भूमिका काय आहे, त्याच्या मागे म्हणायचं काय आहे, कुठले कुठले भाव प्रकट होतात, हा पण स्वाध्यायच आहे. आणि त्याच्याबरोबर ध्यानाला अनुषंगून असं जी अंतःकरणाची भूमिका आहे, ती अंतःकरणाची भूमिका तयार आहे का आणि कुठे अडते आहे हे दरवेळेला तपासत राहणं स्वतःच्या आतमध्ये. मग ते अगदी एखाद्या श्लोकाला धरून नसेल, पण सतत त्याच्या समजून घेण्याच्या भूमिकेत राहणं, ही चिंतनशीलता बऱ्याच वेळेला लॅकिंग असते. आणि आम्ही ध्यान करतोय, आमचं चाललंय, अशा प्रकारे एक भाबडेपणा असतो. बौद्धिक प्रोसेस मधला पण भाबडेपणा असतो.
आणि त्याच्यामुळे सूक्ष्म पद्धत आम्हाला कळली आहे, आम्ही तेच करतोय वगैरे, असा माणूस स्वतःपाशी एक कन्व्हिन्स्ड असतो आणि ते कन्व्हिन्स्ड असणं अडचणीचं आहे. प्रोसेस सूक्ष्म नाही आहे, याच्यामध्ये काही वादच नाही, पण तुला ती सत्य आहे का हा प्रश्न आहे. आणि तिथे जर का तू अवेअर नसशील तर ते सगळं एका मर्यादेपलीकडे जातच नाही, कधी वर्षानुवर्ष जात नाही. गेलं नाही तरी प्रॉब्लेम नाही, हळूहळू ती आमची प्रकृती आम्ही चेंज करतोय आणि ती नकळतच होते आहे. स्वामी जसं एक ते लंडन आयचं उदाहरण देत असत, किती मोठं सारखं ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये बसल्यानंतर ते गोल फिरत असतं आणि हळूहळू इतका स्पीड त्याचा कमी असतो की तिथे गेल्यानंतर, उंचावर गेल्यानंतर अख्ख्या लंडनचं एक काही मोठ्या भागाचं व्ह्यू येतो. पण त्याचं फिरणं एवढं स्लो आहे की ते फिरतं आहे असा फील पण येत नाही, एवढं ते प्रचंड आहे. तसं ध्यानाची प्रोसेस ही करता करता किंवा अध्यात्माची वाट चालता चालता आमच्यामध्ये होणारा बदल दरवेळेला आम्हाला रजिस्टर होईल असं नाहीये, हा भाग आहे. पण तो रजिस्टर झाला नाही तर तो होतच नाही असं जर का असेल फारसा, तर तो वेग खूप कमी आहे. त्याला मंद संवेग असं म्हटलेलं आहे, खूपच मंद संवेग, की होईल होईल चाललंय. हे मंद संवेग याचा अर्थ असा नाही किंवा मध्यम संवेग याचा अर्थ असा नाही की करतच नाहीये, पुढच्या जन्मात होईल तेव्हा होईल असं नाही, करतोय, पण प्रोग्रेसच्या बाबतीत तितका अलर्ट नाही. म्हणजे सगळीच मुलं शाळेत जातात, पास पण होतात, पुढच्या वर्गात जायला काही प्रॉब्लेम फार नसतं, 30-35% पास होत आहेत. तसं आम्ही पुढच्या पुढच्या वर्गात चाललेलो आहोत, पण त्याच्यामध्ये 35-40% पण पास होणं आणि 80% मिळाल्यानंतर पण अहो अजून 20 गेले असं वाटणं, ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा समजून घेण्यामागची जी भूमिका आहे त्यातला फरक आहे. आणि मग तो त्या साधकांमध्ये फरक निर्माण होतो. म्हणून साधक कोणाला म्हणायचं, तर त्याला साधायची आत्मतत्वाची अनुभूती साधणं आणि साधल्यानंतर ती परमनंट होणं, हळूहळू प्रोग्रेसमध्ये जाणं, ह्याच्याबद्दल जो जास्ती त्याला अंतःकरणात भूक आहे, भूक हा शब्द प्रॉपर आहे ऍक्च्युली, त्याला साधक असं म्हटलं जातं. म्हणून समर्थांचा साधक बघितल्यानंतर आपण यात बसतच नाही असं वाटतं, कारण त्याला जी स्वरूपस्थितीसाठी म्हणून सगळ्या गोष्टी बाजूला करण्याची आवेग आहे तो आमच्यात कुठेही नाही असं लक्षात येतं. पण असं असलं तरी ते समजून घेण्याचा पण भाग, कारण हा आहे की आम्ही ते त्या मार्गाने चालू, जो काही आमचा इनर्शिया आहे थोडा तरी तो ब्रेक करू, ब्रेक करू, थोडं 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 ब्रेक करू. मग एक अशी अवस्था निर्माण होईल की हे केल्याशिवाय आम्ही राहू शकणार नाही. अशा अवस्थेला आम्ही स्वतःला नेऊन ठेवणं, उद्धरेत आत्मनात्मान, अशा प्रकारे स्वतःचा उद्धार करावा, हा जो भूमिका आहे ध्यानामध्ये तो करावा. आणि ध्यान का लागत नाही ह्याच्या मागच्या ज्या भूमिका आहेत, इतके फॅक्टर्स त्याला स्वामींच्या शब्दात अस्पेक्ट्स आहेत की एक 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 ऍड्रेस करत गेल्यानंतर पण असं वाटतं की भरपूरच करायचं आहे. आणि ती गोष्ट खोटी नाहीये, भरपूरच करायला लागणार आहे. आणि त्याच्या बाबतीत मनाची तयारी करायला पाहिजे की आपल्याला भरपूर करायला लागणार आहेत अटेम्प्ट. संतांनी केले, त्यांचे साधना काळात बघितले तर आमचे अटेम्प्ट किती कमी पडत आहेत, ही गोष्ट आम्हाला बिटर पिल जी आहे ती खाल्लीच पाहिजे की व्हायला अजून भरपूर करायचं आहे आम्हाला, ही गोष्ट सोडता कामा नये. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत शरीरापासून सुरुवात होते. म्हणून ध्यान का लागत नाही, एकतर वेळ कुठली निवडली, पहिली वेळ अशी निवडलेली आहे की ज्याच्यात 100 गोष्टी चाललेल्या आहेत, घरामध्ये सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही ध्यानाला बसतोय. म्हणून रिच्युअल म्हणून ध्यान करणारे लोक पण आहेत, म्हणजे दिसतात, असतात की पूजा झाल्यानंतर ध्यान करतो. मग घरात काय काय चालू असेल, आमची ध्यानाची वेळ झाली, अरे पण ते ध्यान ही काय अशी स्तोत्र म्हटल्यासारखी करायची गोष्ट नाही, नाही पण आम्ही असंच कर मग आता काय. तसं ध्यानाची वेळ प्रॉपर निवडणं, आसन प्रॉपर निवडणं, पाठीला रग लागते तरी बसलाय, हे कुठेतरी दुखतंय तरी बसलाय, असं होणार नाही. म्हणजे जे जे सपोर्ट लागतात ते सगळे घ्यायला पाहिजेत. पण ते सपोर्ट एवढे झालेत आता आमचे की त्याच्यात झोप लागते. स्थिरम सुखम आसनम, तो स्थिर असतो आणि सुखात असतो, असं अलर्ट नसतो. कारण अलर्टनेसचं सुख एक वेगळं आहे.
म्हणून व्यवस्थित ते आसन प्रॉपर आम्हाला अलर्ट आम्ही राहू आणि झोप येणार नाही, त्रास पण होणार नाही, अशा प्रकारचं असलं पाहिजे. म्हणजे पूर्वी, म्हणजे हे आता मी प्रयोग करून सांगतोय, हे आता ह्या आसनाला पण 2 उशी आहेत खाली. एक उशी भागत नाही, नीट करून बघा की ज्यावेळेला तुम्ही 2 उशांवर बसता त्यावेळेला तुम्हाला पाठीचा आधारच लागत नाही, इच्छाच होत नाही घ्यायची. एका उशीला तसं पुरत नाही, सपाट आसनाला तर मुळीच पुरत नाही. पण 2 उशा सीटच्या खाली घेणे, आणि त्या पण कशा तरीच घेतल्यात, आमच्याकडे एवढ्याच आकाराच्या आहेत आणि त्याच्यावरच बसले, तसं नाही होत. नीट त्याला कुशन असलं पाहिजे. आसनामध्ये प्रयोग म्हणून ध्यान हे कुठेतरी एक दुसऱ्या संदर्भातलं आहे, लिखाणा संदर्भातलं एकाने म्हटलेलं आहे. तसं त्याने असं म्हटलंय की गाण्याच्या रियाजाबद्दल सुरेश वाडकरांनी असं म्हटलंय. त्यांना असं म्हटलं होतं त्यांच्या गुरूंनी की रियाज रोज का करायचा, तर रियाज म्हणजे रोज स्वतःची विहीर स्वतः खोदणं आहे आणि त्याच्यानंतर पाणी पिणं तृप्त होणं आहे, असं त्यांनी रियाजाबद्दल म्हटलं. रोज ती स्वतःच खोदायला लागते. काल चांगला झाला होता म्हणून आज रिलॅक्स बसता येत नाही. तसं ध्यान पण रोज स्वतःची विहीर स्वतः खोदवून पाणी पिणं आहे. त्याच्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी आम्हाला प्रयोग करून बघता येणार आहेत त्या करून बघायला पाहिजे. पाठीला इथे आधार घेतला तर काय होतं, करून बघ थोडा वेळ, की नाही जमत आहे, नाही जमत आहे सोडून दे. आता दुसरं काय होतं, प्रत्येकाचं फिजिक वेगळं वेगळं आहे आणि त्याच्यामुळे नीड्स वेगळ्या वेगळ्या असतात. शरीराच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पण नीड्स वेगळ्या वेगळ्या असतात. पूर्वीची जी आसनं केंद्रामध्ये असायची ती अशी छोटी फोम आणि याची स्वामींनी डिझाईन करून घेतलेली आसनं होती, कॉम्पॅक्ट आसनं होती. युवा केंद्रात ती आसनं असायची, ती व्यवस्थित व्हायची. मग एकदा तेजोनिधीला एक ध्यान सत्र झालं, किरण होतं त्यावेळेला. तर किरण म्हटलं की ती आसनं बरोबर होत नाहीयेत. तर त्याच्यावर स्वामी म्हटले, आसनं तेवढीच आहे, आपण वाढलेलो आहोत. तो फॅक्ट आहे. मग आता पुरत नाही, मग तीच आसनं आम्ही बसणार, तसं न करू. जी आम्हाला कम्फर्टेबल आहे त्या आसनं घ्यायची, सपोर्ट घ्यायचा. कुठल्याही प्रकारचा हटवादीपणा नाही करायचा ध्यानाबद्दल. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी करायच्या. बसावं, खुर्चीत बसावं लागतं, खुर्चीत बसायचं. सपोर्ट लागतात, सपोर्ट घ्यायचे. मेन फोकस जो आहे, शरीर स्थिर राहिलं पाहिजे. त्यावेळेला त्याची विश्रांती झालेली असली पाहिजे. आमची झोप नाही झाली आणि वेळ झाली म्हणून बसला, ठीक आहे, म्हणजे करून बघायला हरकत नाही, अगदी सोडून देण्यापेक्षा. पण ध्यान लागणं ही प्रोसेस जी आहे, अशा विश्रांती न झालेल्या वेळेला होत नाही, म्हणजे नाही. मन कंट्रोलच होत नाही, ते अवास्तव धावत सुटतं. जसं स्वप्न पडल्यानंतर कुठे काय चाललंय कळत नाही, कशाचं कशाला भान नाही, झोपलाय का ध्यान करतोय कळत नाही, अशा प्रकारे एक विचित्र अवस्थेत मन जातं. तशा प्रकारचं ध्यान काही एखाद दिवस झालं तर ठीक आहे, पण नियमितच तसं होत असेल तर ती वेळ बदलायची आवश्यकता आहे. काय जी झोप लागते ती घे पहिली, त्याच्यानंतर झोपून उठल्या उठल्या ध्यानाला बसून होत नाही ध्यान. कारण ते तमोगुणातलं चित्त एकदम सत्वगुणात येईल कसं, ज्ञानप्रदान होईल कसं. म्हणून त्याच्यानंतर मध्ये काही काळ गेला पाहिजे, 1 तास तरी किमान झोपेमध्ये आणि ध्यानामध्ये गेला पाहिजे. मग ज्याच्यामध्ये आम्ही थोडंसं स्वतःचं आवरू, थोडंसं शारीरिक हालचाल करू, तमोगुणातून थोडं शरीर फिट झालं, आता ओके, थोडंसं स्ट्रेचिंग केलं, मग ध्यानाला बस. चहा लागत असेल तर घे, उगीच ताण करून घेऊ नकोस. ते घेतल्यानंतर जे जे गोष्टी आम्हाला फ्रेश होण्यासाठी लागतात ते घेऊन ध्यान करणं. अशा प्रकारे स्वतःला प्रिपेअर करणं, रोज करायला लागतं ते ध्यानासाठी, ते करायला लागतं. आणि याच्यानंतर मुख्य भूमिका भाग जो आहे तो मन. कारण सगळा भाग जो आहे हा मनाला प्रिपेअर्ड करणं याच्यासाठी आहे. आणि ते मन ध्यानासाठी म्हणून तयार करणं आणि ती प्रोसेस ही आम्ही दिवसभरात काय करतो याच्याशी संबंधित असते. म्हणून ध्यान का लागत नाही असं म्हटल्यानंतर ध्यानात काय काय विचार येतात, एकदा अनालाइज करून बघ की ध्यान लागत नाही काय आलंय आज माझ्या मनामध्ये, ध्यानामध्ये. तर एकतर 2च गोष्टींमुळे मन सतत बहिर्मुख राहतं. त्याला एकतर रजोगुण आणि तमोगुण, हे त्याला एक कन्साइज शब्द वापरले तर तसं आहे की रजोगुण आणि तमोगुण. म्हणजे काय होतं, तर ज्या ज्या गोष्टी आम्ही मनामध्ये महत्वाच्या धरून ठेवलेल्या आहेत असं वाटतं, मग त्या व्यक्ती असतील, त्यांच्याबद्दलच्या आमचे ग्रह असतील, आवडीनिवडी असतील, कोण काय म्हटलं हे असेल, पुढे काय करायचं हे असेल, माझ्या अचिव्हमेंट बद्दलचा एक प्रायोरिटी असते, हे सगळं रजोगुणामध्ये मोडतं.
की ज्या ज्या गोष्टी रजो रागात्मकम विद्धी असं म्हटलं गीतेने, की राग म्हणजे महत्व वाटणं, कन्सर्न वाटणं इज रजोगुण. कन्सर्न अबाउट आउटवर्डली वर्ल्ड, ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दल कन्सर्न वाटणं, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी चाड वाटणं असा शब्द वापरलाय. चाड हा एकदम म्हणजे असा, ज्ञानेश्वर महाराजांना आपण काय सर्टिफिकेट देणार, पण तो शब्द एवढा प्रॉपर आहे की जगाबद्दल किंवा बहिर्मुखतेबद्दल चाड वाटणं, महत्व वाटणं, आणि त्याच्यामधून त्या त्या गोष्टी आमच्यात प्रॉपर नाही झाल्या तर आमचं मूड जाणं, हा जो भाग आहे याला रजोगुण असं म्हटलं जातं. मग ते सगळं झालं, आमची पोझिशन, त्याच्यानंतर आमचे संबंध, याच्यामधून आम्ही काय काय अचीव्ह करू बघतो आहोत, त्या सगळ्या गोष्टी याच्याबद्दल मन कन्सर्न असणं. संतांचं ते बघितलं तर ते अजिबातच कन्सर्न नव्हते. आमचं तेवढं शक्य नाहीये की अजिबातच कन्सर्न नाहीये. म्हणजे अंबुराव महाराजांचा प्रसंग आहे की कोर्टात त्यांना बोलवलं साक्ष द्यायला, अपमान केला, त्याच्यानंतर ते काही कन्सर्नच नव्हते. चला चला म्हणे, नेमाची वेळ झाली असं म्हणून निघून गेले. इतकं ती गोष्ट काढूनच टाकलेलं, निचाड झालं असं त्यांनी म्हटलंय. निचाड झालं असं ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे की आता काही राहिलंच नाही. तसं आमचं लगेच होणार नाही, पण किमान ती भूमिका स्वीकारलेली असणं थोडंसं की हे बाजूला ठेवू. आता ती बाजूला ठेवण्याची प्रोसेस पण हळूहळू अंतःकरणाला शिकवायला लागते. ती अशी बाय अँड बाय होऊन गेली, होऊ शकते एखाद्या वेळेला, काही वाटलंच नाही, ठीक आहे असं वाटतं. असं बाहेर जगाबद्दल कितीही काही चांगलं अचीव झालं तरी पण ठीक आहे असं वाटणं, त्याच्यामध्ये लोकांना ऑड वाटतं की याला काय कसलं पडलंच नाही असं वाटतं. आपल्याला पण वाटू शकतं की आपल्याला कशाचं तितकं कौतुक वाटत नाही, ठीक आहे असं वाटतं. याचा अर्थ थोडा आम्ही डेव्हलप होतो यातून. पण ठीक आहे असं वाटणं हा एक भाग झाला जगाबद्दल, पण आतमध्ये ईश्वराबद्दलचं, अनुभूतीबद्दलचं, ईश्वराबद्दलची निष्ठा, गुरूंबद्दलची निष्ठा, याचा अर्थ साधनेबद्दलची निष्ठा असा असला पाहिजे. आम्ही खूप गुरुनिष्ठा आहे पण ध्यान जमत नाही, ही निष्ठा नव्हे. स्वामींचं पुढे स्वाध्याय करत असताना पूर्वी स्वामींना कुठल्या गोष्टी अपील होतात त्या हळूहळू कळायला लागलेलं होतं की सूक्ष्म बोललं की त्यांना ते अप्रिशिएट व्हायचं. मग ते आपल्याला जमलं नसलं तरी बोलता मात्र यायला लागलेलं होतं. तर हा शब्द एकदा मी स्वाध्यायामध्ये बोलून गेलो होतो की देवाबद्दलची निष्ठा, गुरूंबद्दलची निष्ठा आणि साधनेबद्दलची निष्ठा. तर साधनेबद्दलची निष्ठा असं म्हटलं तर स्वामी काही लगेच अप्रिशिएट नाही करायचे बाजूला बसून असं म्हणायचे फक्त. तर तो इथे येणार हे मला माहिती होतं की इथे येणार, आणि श्रोत्यांची दात कधी येणार असं असतं ना, तसं तो आला. ओके आठवणी आहेत सगळ्या त्या. पण ते त्यावेळेला बोलून गेलेलं ते वाक्य आहे, ती निष्ठा ही वाढती असली पाहिजे, थोडी 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 थोडी. भूक साधनेबद्दलची, गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की देवाने आपल्याला सगळ्यात चांगला वर दिलाय तो म्हणजे विस्मरण हा सगळ्यात चांगला वर दिलेला आहे. की सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच्या आम्हाला जर आठवत असत्या तर आम्ही वेडे झालो असतो. विसरणं हे एक वरदान दिलेलं आहे देवाने माणसाला. कालचं आठवत नाही फारसं, म्हणजे एकूण आमच्या लहानपणीपासूनच्या आठवणी काढल्या तर काय फार भरायच्या नाहीत, पण आम्ही जेवढी वर्ष काढली त्याच्यामध्ये थोडंसंच काहीतरी प्रॉमिनंट गोष्टी आठवतात. जिथे आम्हाला मनापासून त्या गोष्टी रजिस्टर झाल्या तेवढ्याच गोष्टी आठवतात. घरातून निघाल्यापासून केंद्रात येईपर्यंत काय काय झालं, तर मध्ये कोणीतरी क्रॉस करून गेला असेल तर तेवढंच आठवतं, बाकी काय सगळ्या गोष्टी आठवत नाही. जिथे जिथे म्हणून मन इन्व्हॉल्व्ह झालं तेवढ्याच गोष्टी इंद्रियांनी ग्रहण केलेल्या असल्या तरी सुद्धा त्या मनापर्यंत रजिस्टर होतच नाही, आतमध्ये अहंकारापर्यंत. तसं या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या वेळेला घेऊन आहोत त्यावेळेला सगळ्या प्रकारचे राग, राग याचा अर्थ आवडी, आणि त्याचा विरुद्धार्थी द्वेष म्हणजे नको असलेल्या गोष्टी, या घेऊन अंतःकरणातल्या ज्या वेळेला मन असतं त्यावेळेला ते सतत त्याच्याशी कन्सर्न राहतं. आणि मग त्याचं महत्व अंतःकरणाला, जोपर्यंत ईश्वर सोडून बाकी सगळ्या गोष्टींचं महत्व अंतःकरणात आहे तोपर्यंत ते मन आत येऊच शकत नाही. कितीही ओढायचा प्रयत्न केला तर ते आत येत नाही. प्रॅक्टिकल म्हणजे परमार्थ आहे हा, की आम्ही काय काय केलं की आमचं मन बाहेर राहतं, लक्षात येतं काय काय केलंय आम्ही. आणि दुसरं महत्वाचं आहे की अंतःकरण आम्ही किती सात्विक बित्विक असलो असं आम्हाला वाटत असलं तरी अंतःकरणाचा तमोगुणाचा प्रवाह सतत असतो. अँड तमोगुण इज नॉट इक्वल टू, तर झोप येणे, वाईट वागणे इज नॉट इक्वल टू तमोगुण. तो एक्स्ट्रीम झाला. साधकाच्या बाबतीतला जो तमोगुण आहे तो इनर्शिया,
नेणीव असं त्याला ते परमामृतात म्हटलेलं आहे. तो भाग एवढा असतो म्हणजे ध्यानामध्ये काय येतं तर वृत्ती उठतात. कुठल्या काय ठरवलं नव्हतं त्या उठतात आणि स्वभावाशी येऊच देत नाही. हे ठरवलं नव्हतं आणि चालतंय हे काय प्रकरण आहे. नेणिवेत आहे मन, तमोगुणात आहे. त्याचा काही संबंध नसलीच गोष्ट मनात येते. काहीचे काहीच आठवतं. संवाद सुरू राहतो आपला आतमध्ये स्वतःशी. तमोगुण चाललेला आहे सगळा. एनर्जी आहे ते मन लिफ्ट करून सेल्फवर ठेवू एवढी ताकदच त्याला देत नाहीये. मग ते सेल्फवर ठेवायचं म्हटलं की थोडा वेळ टच केल्यावर का वाटतं खाली आलं परत त्या ह्याच्यामध्ये जातं. अशा प्रकारे तमोगुणाचा सगळा आविर्भाव अंतःकरणामध्ये किती नाही म्हटलं तरी असतं. तमोगुणाचं साधं लक्षण म्हणजे विस्कळीत मनाने असणं होतं असं. आणि मग सेल्फचं काय झालं नाही करायचंय ना आम्हाला कधी होईल की थोड्या वेळाने असं वाटतं. व्यवहारामध्ये पण तसंच वाटतं की सेल्फ ओरिएंटेड नाही राहणार. कारण तिथे राहायला सतत बुद्धी ऍक्टिव्ह ठेवायला लागते. सेल्फ शोधत बसायला लागतं आतमध्ये मी असं म्हटल्यानंतर ते भान निर्माण होतं. ते निर्माण झालं असं म्हणेपर्यंत ते निघून जातं आणि तिथे इथेच राहायचं हे अंतःकरणाला रजिस्टर जरी होत असलं तरी ते रजिस्टर झाल्यानंतर सुद्धा राहत नाही. तिथे खालीच यावं असं वाटतं. मग थोडा वेळ इतर काहीतरी करू, श्वासावर लक्ष ठेवू, हे सगळे उपाय आहेत अंतःकरणाला लिफ्ट करायचे. पण ते जरी झाले तरी या सगळ्या मागची भूमिका तत्वस्पर्शी होऊन राहायची नाहीये हे स्वतःशी मान्य करायला लागतं पहिलं. नाहीतर आम्ही प्रोसेसमध्ये आहोत त्याचं एक समाधान आहे जरूर आहे. इतर काही लोक काही करतच नाहीयेत. आम्ही काहीतरी करतोय. पण काहीतरी करतोय ते टू सेल्फवर राहणं हीच प्रायोरिटी. मग संतांची वचनं आठवली. सूक्ष्मच आहे सगळं. त्यांचे अनुभव आठवले. सूक्ष्मच आहे. अरे पण दॅट इज नॉट इक्वल टू सेल्फ. असं स्वतःला दरवेळेला करेक्ट करत नेणं. ते जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की मी सोडून सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून दिल्या. याचा अर्थ अंतःकरणात प्रत्येक वृत्ती उठल्यानंतर ही म्हणजे मी आहे का नाही बाजूला ठेव. जे जे काही मी सोडून आहे ते बाजूला ठेवणं. याला केवढा एफर्ट्स लागेल. आतून एनर्जी किती लागेल. आतमधून सतत वापरावी लागेल ती एनर्जी. आणि ती एनर्जी वापरायची माणसाला मुळीच इच्छा नसते. तो कन्झर्वेटिव्ह मोडमध्ये एनर्जीचा गेलेला असतो की बाय अँड बाय चालता लिफ्ट होईल नाही होत. एका पातळीपर्यंत होईल. त्याच्यानंतर तुम्हाला तो जोरकस अटेम्प्ट लावायला लागतो की मी सोडून काहीही अंतःकरणात मी राहू देणार नाही. अशा प्रकारच्या भूमिकेत यावं लागतं. ही भूमिका किमान ऐकून ठेवू की असं करावं लागतं. आणि तसं नाही केलं तर मग अंतःकरण खाली राहतं. याचा अंतःकरणाला त्रास व्हायला लागतो. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेला तो येतो साधक त्यावेळेला त्याला योद्धा साधक. स्वरूपी गातले मना यातनेसी केली यातना. प्रयत्न आणि साक्षेप आणि प्रयत्न प्रतिष्ठिले असं म्हटलं. स्वरूपी घातलेल्या मनामध्ये खरंच स्वरूपी गेल्यानंतर विश्रांती मिळायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे. मग स्वरूपी घातलेल्या मनावर यातनेसी कुठली यातना केली अशा कॉन्ट्राडिक्टरी ओव्या आहेत त्या सगळ्या. यातना होते लिफ्ट वर राहायचीच यातना होते. कारण आम्हाला एका शांत बसण्याच्या ह्याच्यामध्ये बरं वाटत असतं. त्याच्यामधून स्वतःची ॲव्हरेज आम्ही जिथे जातो त्याच्या पलीकडे ते ब्रेक करून अजून सूक्ष्मात जायला यातना होतात अंतःकरणाला. यातना इज नॉट इक्वल टू दुःख. पण परिश्रम पडतात. आणि ते परिश्रम घ्यायची तयारी स्वतःमध्ये निर्माण करणं ह्याच्यामध्ये त्याला त्यांनी म्हटलं यातनेसी केली यातना. आणि मग हे एकदा केलं तसं नियमित करत राहणं. स्वामी स्वरूपानंदांनी जे म्हटलंय की रस्त्यावरून चालत असताना सेल्फवर म्हणजे सोहम करत जाणं केवढं तरीच डिफिकल्ट आहे. म्हणजे त्यांनी पण ते मांडलेलं आहे की सोहम करत जाताना किमान काही वेळा गेलं सुटलं. त्यांनी आकडा म्हटलं की 8 ते 10 वेळा सुटलं. खूपच कमी वेळा सुटलं म्हणजे खरं तर ते श्वासाला सुटतच असतं. इतकं तो प्रयत्न सूक्ष्म करायला हवाय ही जाणीव हळूहळू लक्षात यायला लागते की एवढं करून भागणार नाहीये. आम्ही त्या ओव्यात जोरदार म्हणतो की याची जन्मे येण्याची काळे संसारे होईजे निराळे.
मोक्ष पाहिजे निश्चय स्वरूपाकार. अरे केवढं लिफ्ट करून ठेवायला लागणार आहे. रमण महर्षींसारख्या व्यक्तीने सगळं बंद करून टाकलं. आम्ही तितकं नाही करू शकणार, पण काही काळ तरी बंद करू, काही काळ तरी करू. आणि काही काळ करायला जी कपॅसिटी लागते त्याच्यातून असं लक्षात येतं की नाही, हे बराच काळ करावं लागणार आहे. आणि अशा प्रोसेसमध्ये आम्ही आता शिरलेलो आहोत, म्हणजे आम्ही सुदैवानेच शिरलेलो आहोत तिथे, की आता याला मागे जाणं नाहीये तसं बघायला गेलं तर. त्यामुळे अटेम्प्ट करण्याशिवाय पर्याय नाही, अशा एका भूमिकेमध्ये अंतःकरण येऊन जातं. आणि त्या भूमिकेतून एकदा का ते लक्षात आलं की आता अटेम्प्ट केलेलं नाही तर आम्ही स्वतःला फसवू, असं ज्या वेळेला मनाला वाटेल त्यावेळेला ते अटेम्प्ट करायला अजून 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 प्रयत्न करेल सगळ्या गोष्टींनी. म्हणून ध्यान का लागत नाही ह्याचं उत्तर स्वतःपाशी आहे. ऍक्च्युली दिवसभर आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये काय करतो याचा अर्थ बाहेर काय करतो हे फारसं महत्वाचं नाहीये, अजिबातच महत्वाचं नाहीये खरं तर. बाहेर काय करतो जगामध्ये, त्याच्यामधून आम्ही अंतःकरणाची भूमिका दरवेळेला सेल्फवर आणून ठेवणं, ह्याच्या बाबतीत किती जागरूक आहोत, किती प्रयत्नशील आहोत, आणि जिथे आहोत त्याच्या पातळीच्या पुढचा टप्पा घेण्यासाठी म्हणून आमची भूक अंतःकरणाची किती आहे ह्याच्यावर गोष्टी अवलंबून असतात. मग त्या गोष्टी अजून त्याला थोडंसं ट्रिगर करण्यासाठी म्हणून सत्संगाची आवश्यकता आहे. तो आम्ही घेत राहू. म्हणजे हे सगळं करू आणि सत्संग सोडून आम्हाला हे नाही जमणार, नाहीच जमणार, त्यात काही वादच नाही. पण सत्संगाचा उपयोग स्वतः सेल्फवर आणण्यासाठी स्वतःला आहे, हा भाग विसरता कामा नये. आणि काहीही करा सेल्फवर आणणं सोडून नाहीच होणार, हे स्वतःला अगदी निक्षून बजावायला पाहिजे. दुसरं काही करून बघू, म्हणजे काय जाते करायला प्रयोग, तसं नाम घेऊन बघू, पूजा करून बघू, स्तोत्र म्हणून बघू, नाहीच होणार. समाधान जे आहे, धी म्हणजे बुद्धी, ती जोपर्यंत सेल्फशी तदाकार होत नाही तोपर्यंत समाधान नाहीच होणार. याच्या पलीकडे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि ती एकदा का ठसलं की माणसाला लक्षात येईल की हाच अटेम्प्ट करायला पाहिजे. न बाकी आम्हाला खूप श्लोक पाठ असतील नसतील, स्वाध्यायामध्ये आम्हाला फार मांडता येत असेल नसेल, एकदा का हे जमायला लागलं की अंतरंगातून ज्ञानस्वरूपच आहे, सगळ्या गोष्टी उलगडून जातात. आपोआप सॉर्टेड व्हायला. ती व्यक्ती स्वतःपाशी किमान सॉर्टेड असते. अंबुराव महाराजांना एक तत्वज्ञ, त्यांना तत्वचिंतक म्हणजे खूप त्यांच्याकडे आले होते आणि खूप प्रश्न होते त्यांना. महाराज काय फार शिकलेले वगैरे नव्हते किंवा फार ग्रंथांचं वाचन केलं अशातला भाग नव्हता. नेम पक्का होता 9 तासांचा नेम दिवसांचा पक्का होता. आणि मग ते तिथे गेल्यानंतर एकांतात घेऊन गेले महाराज त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या ज्या शंका विचारला तत्वज्ञानातल्या त्या सगळ्या महाराजांनी त्यांना एक्सप्लेन करून दिल्या. आणि त्याच्यानंतर ते परत आल्यानंतर एवढे समाधानी होते, खुश होते की महाराज सगळं आजपर्यंत उलगडलं नव्हतं ते सगळं महाराजांनी उलगडून दिलं. महाराजांना विचारल्यावर ते म्हणते त्यांनी काहीतरी विचारलं, मी काहीतरी सांगितलं. इतकं ते सहज होऊन गेलं. आत अनुभूती असेलच तरच ते असं होऊ शकतं. बाय अँड बाय वाचून 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 पाठ करून एका मर्यादेपलीकडे चिंतनाच्या पातळीवर जाऊच शकत नाही माणूस. म्हणून आपल्याला हे कळलेलं आहे, पटलेलं पण आहे की हेच करायला पाहिजे. पण ते पटलेलं असलं तरी ते अंगीभूत होण्यासाठी म्हणून स्वतःला तयार करत राहणं. आणि ध्यान लागत नाहीये ह्याचं वैषम्य, हे सतत उदासीन राहायचं काय कारण नाहीये की नाही लागत, पण वैषम्य मात्र जरूर असलं पाहिजे की आमचं लागत नाहीये. आणि ते वैषम्य असणं ह्याच्यातून त्या तिथेच न थांबता थोडं तरी आम्ही अटेम्प्ट, म्हणजे दिवसभरामधला आमचा कालावधी तरी वाढवू स्वरूपानुसंधानाचा. आणि स्वरूपानुसंधान असा हा शब्द वापरल्यानंतर पण स्वरूपानुसंधानाची प्रोसेस पण डीपन होत गेली पाहिजे. म्हणजे विहीर खोदतो आहे तर पहिली कुदळ मारल्यावर पण खोदतोच आहे आणि 10 फूट खाली गेल्यावर पण खोदतोच आहे. तसं आम्ही अजून पहिल्याच कुदळी वरवर मारत बसलेलो आहोत की खाली जाऊन आता थोडंसं खोदतो आहोत, हे स्वतःला स्वतःपाशी तपासणं. आणि आता अजून पुढे काय करता येईल, अजून पुढे काय करता येईल, असं स्वतःला. म्हणून संत हे आमचं दैवत आहे, त्यांच्यापाशी भाव आहे, हा सगळा भाग असला तरी ते आमचं इन्स्पिरेशन असलं पाहिजे की अरे यांनी केलं, आम्हाला का नाही जमणार.
त्यांच्याच संप्रदायात आलो, तेही सांगतात तोच मार्ग आता तर रिफाईन करून मिळालाय, तो चालतोय. मिळालंच पाहिजे आता. आता मी न मिळणार फक्त ते देवावर सोडून देता कामा नये, की होईल होईल होईल. मी माझ्या पौरुष प्रयत्नाने स्थिती गाठेन. पुढे त्याचं मॅच्युअर कशी करायची हे ईश्वर बघून घेईल. पण मी मात्र माझ्या प्रयत्नामध्ये कसूर राहू देणार नाही. त्याच्यामध्ये काही प्रयत्नाचा अर्थ काहीतरी आम्हाला खूप फिजिकल टॉर्चर सांगितलेलं नाहीये, पण मानसिक रीतीने स्वतःला घडवणं, त्याच्यासाठी थोडा त्रास सहन करणं स्वतःच्या हितासाठी म्हणून. म्हणून सात्विक सुख कशाला म्हटलंय गीतेने, तर जे म्हणजे सुरुवातीला थोडं विषासारखं वाटतं, म्हणजे त्रास होतो. ध्यानाला बसायचा म्हणजे भरपूर त्रास होतो. तसं पण अंती जे सुखकर आहे, अमृतोपमम अग्रे विषमिव, पण अंती अमृतोपम, म्हणजे शेवट ज्याचा गोड आहे, अशा प्रकारच्या सुखाला सात्विक सुख म्हटलं. म्हणजे थोडंसं स्वतःला संयमित करणं, अटेम्प्ट करणं, सात्विक राखणं. सात्विक याचा अर्थ ज्ञानप्रदान राखणं, स्वतःला प्रोसेसमध्ये राखणं. ह्याच्यामधून अंतःकरणाला जो त्रास होतो तो सहन करण्याच्या भूमिकेमध्ये येणं, आणि हळूहळू एक एक पाऊल प्रोग्रेस मेजरेबल ठेवणं. हा एक सगळ्यात खूप पॉझिटिव्ह भाग आहे ज्ञानाबद्दलचा. भक्तीबद्दल तसं म्हणता येत नाही. मागे एकाने मला म्हटलं होतं की या सगळ्या ज्ञानापेक्षा ना भक्ती बरी वाटते, सोपं वाटतं. तर त्याला मी पटकन माझ्या मनात आलं की भक्ती सोपी बिपी नाहीये, ज्ञान सोपं आहे त्या मानाने, कारण ते मेजरेबल आहे, स्वरूपानुसंधानात ठेवता येतं मनाला. भक्ती एकतर असते किंवा नसते. मध्ये नाहीये त्याचं काही स्कोप. आम्ही ह्या प्रोसेसमध्ये आहोत वगैरे, प्रोसेसमध्ये म्हणजे आम्ही नमस्कार करतो, भक्ती आहे का? कठीण गोष्ट आहे. त्यामुळे भक्ती ही अशी मेजरेबल गोष्ट नाही, असली तर आहे, नाही तर नाही. ज्ञान ही मेजरेबल गोष्ट आहे. टप्प्याटप्प्याने वैचारिक ज्ञान झालं, प्रोसेसचं ज्ञान झालं, एका टप्प्यापर्यंत आलं, त्याच्या पुढचा टप्पा कळतोय, तो अचीव होतोय, नाही होतोय, मेजरेबल आहे. सेल्फवर आहे का? ज्ञान आहे, नाहीये, नाही, मेजर करता येतं. म्हणून ज्ञानाचं दडपण घ्यायचं कारण नाही. आम्ही प्रोसेसमधून आहोत, प्रोसेस म्हणून तस्मात योगी भवार्जुन असं म्हटलं, ज्ञानी भवार्जुन असं म्हटलेलं नाहीये. कारण ज्ञान हा परिणाम आहे. आम्ही योग जितका मॅच्युअर करू तितकं ज्ञान प्रगल्भ होणार आहे. म्हणून अटेम्प्ट जो आहे तो योगाबद्दलचा आहे, आणि ते सोडून बाकी काही करण्याच्या आमच्या आतून खोड असते. ती खोड थोडीशी बाजूला करणं. हे एकदा का करायला लागलं की ध्यान का लागत नाही याचं उत्तर स्वतःपाशी मिळेल. जसं ज्ञान स्वतःपाशी मिळतं, तसं ध्यान का लागत नाही याचंही उत्तर स्वतःपाशी मिळायला लागतं. तशा प्रोसेसमध्ये राहू, तो अटेम्प्ट अधिक अधिक मॅच्युअर करत राहण्याची शक्ती, बुद्धी ईश्वर आपल्याला देवो. एवढं म्हणून जे काही बोलणं झालं ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.